ज्ञानेश्वर संत गाडगेबाबा असतील, तुकडोजी महाराज असतील, या सगळ्या लोकांनी खऱ्या अर्थाने समाजाला शहाणे करण्यासाठी वेगवेगळी माध्यमं निवडली. समाज मनातल्या भावना, समाजातील उदाहरणं, त्यांची भाषा वापरली आणि या सगळ्यातून समाजाला शहाणे करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्याचं सार जर कशात असेल, मी जे एवढं सांगितलं त्याचं एका शब्दात सांगायचं असेल तर त्याला नाव येतं ते भारुडाचं. भारुड ही महाराष्ट्राची लोकप्रिय कला आणि खरं तर संतांनी या भारुडाच्या माध्यमातून समाजाला शहाणे करण्याचा प्रयत्न केला. भारुड म्हणजे भारुड प्रसिद्ध, खूप गाजलेले. आणि मग या भारुडांनी समाज मन जागं केलं. विनोदाची झालर होती, त्याच्यामध्ये वचनं होती, सुभाषितं होती, खडे बोल होते. तरुणांना, वृद्धांना, माता भगिनींना, मुलींना त्यांना जागेवर आणणारे खडे बोल या भारुडामध्ये होते, आजही आहेत. पण आज सप्ताह असतात, पारायण होतात, कीर्तन प्रवचन होतात, तिकडं युवक वर्ग पाठ फिरवतो. आमची भारुड कला मात्र यातून कुठेतरी बाजूला राहिली. आणि म्हणून या रंगमंचावरती लकलक चंदेरी या महाराष्ट्राच्या लोकजीवनामध्ये आणि संस्कृतीमध्ये एक अविभाज्य घटक बनवून राहिलेली ही जी कला आहे, अर्थात ही भारुडाची कला आपल्या समोर सादर करतायत. या कार्यक्रमाचे इकडचे साऊंड चेकअप प्लीज, ढोलकी चेकअप प्लीज. तर जाऊयात पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या लोकधारेकडे. सादर होते आपल्या समोर भारुड. मावशी इकडल्या बाजूला वापरसाहेब बसलेले. सुया गे दोरगे हे काय आहे बाबा, काय वाजवलं लावले साहेब? इकडे जाते मिसाईल आहे, मिसाईल आहे वय, तर मिस्टेक व्हायची वेळ आली. ए बाबा काय बघतोस बाबा, बाई कधी बघितलीस काय बघितलं? सुया गे दोरगे पिपगे चापगे. किती वेळा किती वेळा हा थर्डला नापास होणार, पासच होऊ शकतात. कुठेच नाही पास, पास अगदी पास होणार. मामाने चिल्लर दिली वाटतं. तुम्हाला सुद्धा चिल्लर स्पीड बघा. सुया गे बिबगे दोरगे चापगे दाभूर हे दादा पोतगे माराण्याला, अगं काळी पोतगे माराण्याला मामानं आणलाय खाऊ तुला. मावा खावडा काळी पोतगे माराण्याला आयुष्य माग तुझ्या धान्याला. कितीचा पतो पण मान्याला तसा जपावा आपल्या धान्याला. काय पाय वनवा ले लावून आणली सांगितलं सुजताबाई आली आमच्या वाटत. आता काय पाय वनवा तुम्ही पण आला. मला जरा साथ करा की भारुडाला, साथ करा मला, भारुडाला साथ करा. बंद करा. गाडी पोतगे माराण्याला आयुष्य माझ तुझ्या धान्याला. किती पण मन्याला तसं जपाव आपल्या धान्याला. आणि वाडगे माय हरण्याची आहे, परश्याची माय आरचीची आहे. आणि बय्यो तुला आग मावशे तुला अक्का गे तुला, अग बय्यो तुला भुरभुरा होईल ग, बय्यो तुला भुरभुरा होईल ग, बय्यो तुला भुरभुरा होईल ग. तुला बी होईल बय्या ह्यांना बी होईल, तुला बी होईल बय्या ह्यांना बी होईल, तुला बी होईल बय्या ह्यांना बी होईल, बी होईल बय्या ह्यांना बी होईल. बाई तुला 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 भुरभुरा अनादी सिद्ध नवलाई झाले, स्वानंदी कुरकुलाट सगळे घेऊन आले. सदभक्ती बोराटी झाड हाती धरिले आणि सौभाग्य कुंकू फाळी लाविले. कुंकू हल्लीच्या स्त्रियांना आवडत नाही व कुंकू,
हल्लीच्या स्त्रियांना आवडत नाही. पूर्वीच्या काळी 40 वर्षापूर्वीच्या महाराष्ट्रामध्ये सकाळ सकाळी सडा समर्जन व्हायचा. पूर्वीच्या भल्या पहाटे सडा समर्जन व्हायच्या, जात्यावरची गाणी असायची आणि पुन्हा काय करायचं, पैशावर कुंकू लावायच्या आमच्या स्त्रिया माई मावल्या. पण आता बदलला, जमाना बदलला, काळ बदलला. आता काय झालं, आता कुंकू राहिलं नाही. आता कुंकू राहिलं का? आता काय, आता आली टिकली. टिकली तर टिकल्या तर फुगली. तसा नवरा टिकला तर टिकला तर भेटला घटस बस बस बोलत. कुणाला चिंता केली. पूर्वीच्या काळी सकाळ सकाळी पाया पाठी मावी मावल्या उठायच्या, तुळशी वृंदाला फेऱ्या मारायच्या, तोपर्यंत सूर्याचं दर्शन व्हायचं आणि त्या उगवत्या सूर्याकडे बघत म्हणायच्या, अगा सूर्य नारायणा नित्य नेमान उगवा, अगा सूर्य नारायणा नित्य नेमान उगवा आणि माझ्या कपाळीचं कुंकू साता जन्मी टिकवा. एवढी ताकद त्या कुंकवात होती आणि आता कुंकू राहिलं नाही. आता कुंकू गेलं. तुम्हाला सांगते, कपाळाला टिकली नाही सरळ, एवढी 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 बारीक 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 फार बारीक झाली ती टिकली. ती तरी सळली फुटायला वा नाहीच आहे. पण कुंकू नाहीच. आणि काढते टिकली लावती कपाळाला, हल्लीच्या नवीन नवीन जमान्यातल्या या हल्लीच्या सुवासनी स्त्रिया आणि बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या. काय सांगायचं बनवा, कपाळाला टिकली नाही पण त्या बाथरूमच्या सगळ्या भिंती चित्र विचित्र करून टाकले. आमच्यात एक स्त्री बाई होती, तिला म्हणलं आमच्या घरात गेली, म्हणजे काय सगळं भितळाला सगळं चित्र विचित्र टिकलेला बसले. म्हणजे मी तिला सांगायची पुढं आणायला. मी म्हणलं रिमोट सुद्धा त्याच्या हातात देत नाही, पाण्याचा तांब्या देत नाही, ते कशाला पुढे येत नाहीच येणार. पण काय झालं, जमाना बदलला, काळ बदलला. पूर्वीच्या काळी असं होतं, सणा समाजन करायच्या, उभी असायची, गाणी असायची. ती पूर्वीच्या काळची गाणी कशी असायची बघा. दुखी जावा जावा सकाळी भल्या पहाटे उठायच्या आणि काय करायच्या, जातेला फेर धरायच्या आणि त्याच्या मुखातनं जातेची ओवी बाहेर पाडली. कुठली बरं ओवी असायची पूर्वीच्या काळी, बघा कुठली ओवी होती. सुंदर माझा जाता का फिरत बहुत, सुंदर माझा जाता का फिरत बहुत, प्रसन्न वातावरण होत. तर आत्ताच्या सुद्धा स्त्रिया आपल्या आणि आत्ताचे सुद्धा आपले बाप भल्या पाटे होतात. किती वाजता? पूर्वी कसा कोंबड्याच्या आरवण्याचा गजर असला, आता भल्या पाटे आपले होतात. किती वाजता? पहाटे 10 वाजता. हा, आमची मायबावली भले पहाटे होती 10 वाजता. आणि पूर्वीच्या काळी काही असं थोडा सडा संपादन करत असताना ठिपक्याची रांगोळी असायची. आता सुद्धा आमची मायबावली ठिपक्याची रांगोळी काढते. असा विषय खालचा मोबाईल करते आणि करते बघा, ठुस ठुस ठुस, गुड मॉर्निंग. पॅटर्न ठिपक्याची रांगोळी काढली की गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड नाईट, नंतर बस बोंबला. नाही, पण आज काय झालं तर पूर्वीच्या काळी असायचं, सडा समाजन करायच्या, तुळशीवंताला फेऱ्या मारायच्या, पुन्हा जात्यावरची गाणी असायची. पण आता सुद्धा गाणी आहेत बरं का. आता सुद्धा उभे असतात. आमच्यातलं एक पोराचं लग्न झालं होतं, 10-12 दिवस झालं. तुम्हाला सांगते, महाराजांचं लक्ष आहे का माझ्याकडे सांगतो तुमच्यासाठी काय सांगते महाराज, तुम्ही बोला. आणि काय झालं तर ह्यांची सुद्धा ओवी सुरू झाली पहाटे 10 वाजता. कशी सुरू झाली बघा. आत्ताच्या जमान्यामध्ये ओवी कशी आहे बघा. ते काय बोलू लागलं, बायको पुढे बघते आणि मागणं म्हणते कसं म्हणते बघा. हे त्या ओवी ती म्हणते सुना कैसा करेंगे अब का घूमेंगे फिरेंगे
ऐसा करेल आणि ऐसा झालं की कर्नाटकात पडते पोरगा आहे का पोरगी बघायला आणि पोरगी असली की कट करते वाईट महाराज वाईट हे काय बरोबर नाही आपल्या महाराष्ट्रात बरोबर नाही का म्हणे मुलगी वंशाचा दिवा नाही मुलगा वंशाचा दिवा आहे पेटाय पाहिजे पेटतेच 14-15 वर्षाचा पोराचा हाल बघते काय होत असं हे काय होत पोरं बिघडायला लागली 15, 16, 17, 18 वर्षाचं पोरं एवढी बिघडली महाराष्ट्रामध्ये हा कार माजला 4, 5, 6, 7, 8 वर्षाच्या पोरीवरती बलात्कार होऊ लागले कुठे होऊ लागले बलात्कार मंदिरात होऊ लागले मशिदीत होऊ लागले आसिफा नावाच्या मुलीवरती 6 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार होऊ लागले आणि हे कोणी केलं आपल्या समाजातील मुलांनी केलं त्यांची वय होती 16, 17, 18 वर्षाची कुठं जमाना बदलला काळ बदलला पूर्वीच्या काळात संस्कार नव्हता जागृत राहण्याची गरज आहे आपलं पोरग 15-16 वर्षाचं झालं की आलंच बघा डीजेवर नाचायला आलं वेगवेगळे धंदे केलं धाब्यावर जाते जेवण येते येताना घ्यायचं झाले आलोच हो हे कुठेतरी बदललं पाहिजे 16-17 वर्षाचं पोरं काय करतात किल्ल्याकडे जातात आणि कुठली काय हरकती करून येतात आपण वाचलं असेल शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती साजरी होते जे चांगल्या पद्धतीने करतात त्यांना सलाम आहे पण काही जण समाजामध्ये वाईट प्रवृत्ती निर्माण करतात अरे शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं नाही की मला डोक्यावर घेऊन नाचा रे नाचा नवे नाचू नका रे त्यांना डोक्यात घ्या आणि हा डोक्यात तरी घ्यायचा आपण जमाना बदलला का बदलला पोरं एवढी बिघडली त्यांना माझं एक म्हणणं आहे एका बाईला मी म्हटलं आता तू अशी का मला म्हणली माझं पोरगं लय बिघडलंय म्हटलं काय म्हणतं तुला तर म्हणली मम्मी म्हणूनच बिघडले म्हणलं सगळं पूर्वीच्या काळी आपल्या आईवडील आपण आईवडिलांना आपण काय म्हणायचो बघा पूर्वीच्या काळी आपल्या आईला आपण आई म्हणायचो आणि बाबांना बाबा म्हणायचो आता थोडस जमाना बदलला काळ बदलला आताची आई काय नाव आहे आईचं आता एखाद्या पोरानं जर सांगितलं तर काय म्हणेल आपल्या आईला काय म्हणते मम्मी म्हणजे काय मेलेलं मदत त्यानंतर पुढे जाऊन सांगते मम्मी झालं पुन्हा पुढे काय अजून एक नाव आहे मॉम त्या मॉमनच बॉम्ब आहे आणि तोंड कसं होते बघा मॉम काय अर्धा पाळी झाला आणि आता मम्मीचं असं झालं आता आले बाबांच्याकडे बाबांचं नाव काय असतं वा जरा टाळ्या बरं हुशार आहे मला काय वाटलं डॅड अजून काय म्हणतात सांग डॅडी पण म्हणतात बरं का डेड बॉडी आणि आता तर आले काय पॉप्स कसलं फॉप्सचं बाहेर वाटायचं काय जमाना बदलला का बदला पोरं बिघडली कशी बिघडली बघा पोरग बिघडलंय पोरग बिघडलंय मम्मी डॅडीला टेन्शन मम्मी डॅडीला केवळ रात्री लावता लक्ष द्या आता तुम्ही म्हणणार हे कोणाला सांगायला तरी पण बघा वास्तव आहे ते स्वीकारत नाही माणूस लवकर ज्या वेळेला उदाहरण घडतं आपल्या जवळ त्यावेळेला मात्र म्हणणार हो कोणतरी आलं होतं बाबा भारूडच्या माध्यमातून सांगत खरंच आहे हो मुलाचं तरी बरं आहे हो एकदा का
रूम मध्ये गेलं की नाही की तसंच असतं रात्रभर. माझा डिस्प्ले ऑनच असतो, कुणाचं आई वडिलांचं लक्ष नसतं. आणि हल्ली तर ना मुलींना राग येतो माझा जरा, पण बोलते. मुलींचा मोबाईल रात्रीचा घरात मात्र एकदम शहाण्या मुलासारखा असतो, अगदी लहान बाळासारखा, काय सुद्धा आवाज करत नाही, नुसता कणतो. मम्मी म्हणते अगं बघ ते काय झालं. नाही नाही ते काहीतरी झालंय त्याला, असं मी ठेवलंय सांगितलं. आणि पाठा नंतर मुलांच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे, काळाची गरज आहे. किती वापरायचा, कुठला मोबाईल वापरायचा हे पण पाहिजे. अँड्रॉइड मोबाईल वापरायचा का कुठला दुसरा वापरायचा आपलं तुमचं तुम्ही ठरवा. हे समाजातली वस्तुस्थिती आहे म्हणून सांगते. आणि हाच वस्तुस्थितीचा परपंच मी केला. एका जनार्दनी फुरगुंडा झाला. त्याला काय झालंय बघा, त्या इकडं ते दोघांचं काहीतरी चाललंय म्हणजे बघा असायला लागले बघा. का असते बापाव गेले नव्हता आणि पैसा घातलाय याला किंवा काय बापाव गेले सगळे. संध्याकाळी मी जिम बाहेरच येते, काय सांगायचं. आता काय झालं तुम्हाला सांगू का, संध्याकाळी मी आपल्याला मॅलिका लावली, मॅलिका. आणि हे आधी आमच्या मायला ती बंद मालिका आजपासून ती चालू. म्हणलं कुठली चालू, ते नाही का ते सोबत भावे नाही का आहे ते अगदी तरुण सोबत. कुठली मालिका ती, तुला पाहते काय डोंबर पाहतीस, 50 वर्ष झाले त्याला म्हणायचे. काय वस्तुस्थिती महाराष्ट्रातले. तरुण मुलगी 50ल्या माणसावरती प्रेम करायला लागली. आमच्या 50ले माणसं डॉल्फिनच्या बरोबर डान्सिंग करायला लागले. माझ्याकडे कोण बघते का बघूया, कशाला बघते का तुझं कसं आहे ते तिथं दिसतं. पण हे बघून महाराष्ट्र पेटला आहे, महाराष्ट्र बदलू लागलाय. ती परिस्थिती आहे. तुम्ही सुद्धा ते चॅनेल बदला असं मी म्हणणार नाही. तुम्ही वस्तुस्थिती हो पडताळून पाणी बघा. हा आणि ज्ञानाचा बरोबर आहे. काय तुला पाहिजे, ह्याला काय पाहिजे जरा बघते थांबा. याला कोणीतरी घेताय का, जेल्स मध्ये कोण घेणार असलं तरच मी घेणार. हा कुत्र बोलते का काय, मॅगी. हा मॅगी, रामदेव बाबाची मॅगी तिथं आणली असली तर द्या त्यांना. येताय का, द्या द्या. नेताय का जरा कोणाला तरी घेऊन जावा. पण पाच बिजू काय ना का पाड पिका अवघड झाले सगळं. एका जनार्दनी बुरगुंडा झाला आणि आनंद झाला. मी मगापासून बुरगुडा म्हणजे दुसरं काही नाही. बुरगुडा म्हणजे बाळ नव्हे, बाळ हे माध्यम आहे, पण बुरगुंडा म्हणजे ज्ञान. आणि या ज्ञानाची उकल सुमारे 450 वर्षापूर्वी नाथ महाराजांनी आणि तुकाराम महाराजांनी करून दिली होती. तोच ज्ञानाचा बुरगुडा सुमारे 40 वर्षापूर्वीनंतर आज आपल्या समाजावर उपयोगी पडतोय. म्हणून म्हणजे एका जनार्दनी बुरगुंडा झाला आणि आनंद झाला. वर्ग